जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर कोणत्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत आणि कोणकोणत्या ठिकाणच्या जाहिराती अजूनही बाकी आहे त्याचं लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहे। अगदी ऑथेंटिक माहिती आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना एक आदरपूर्वक जे आहे हक्काने एक छोटंसं काम देखील सांगणार आहे, जेणेकरून त्यामुळे जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलला येण्यासाठी मदत होणार आहे। त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जाहिराती ज्या पद्धतीने अपलोड होत आहे ते निश्चितपणाने समाधानकारक आहे असं आपण म्हणू शकतो, कारण आपल्याला अपेक्षा तर खूप जास्त आहेत, अनलिमिटेड आहे, ॲटलिस्ट 30,000 जागा येणं अपेक्षित आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं देखील। परंतु वाटणे आणि रियालिटीमध्ये असणे याच्यामध्ये जे आहे खूप मोठा फरक आहे असं आपण म्हणू शकतो। सध्याच्या घडीला जर महाराष्ट्रभरामध्ये आपण जर बघितलं तर जवळपास 14,000 जागा या अपलोड झालेल्या आहेत विदाऊट इंटरव्ह्यूच्या। त्यामध्ये जर का आपण आस्थापना बघितल्या तर आस्थापनांमध्ये जिल्हा परिषद 100% सर्वच्या सर्व अपलोड झालेल्या आहेत। जिल्हा परिषद बाकी राहिलेला नाही। दुसरा जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा अविभाज्य घटक आहे नगरपालिका किंवा महानगरपालिका, त्यांचं काम अजूनही बऱ्यापैकी पाठीमागे आहे। काही विभाग हा खूप फास्ट फॉरवर्ड आहे, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, परंतु काही विभाग अजूनही सुस्त आहे, अपलोड करण्याचं नाव घेत नाहीये। जिल्हा परिषदेमध्ये सर्वच्या सर्व जिल्हा परिषदा कंप्लीट झालेल्या आहेत, परंतु काही जिल्हा परिषदामध्ये काही मीडियमच्या जागा या ठिकाणी अपलोड करण्यामध्ये कामचुकारपणा करताना देखील आपल्याला काही जिल्हा परिषदा दिसत आहे। उदाहरण म्हणून तुम्हाला जर का सांगायचं झालं तर बीड जिल्हा परिषदामध्ये मराठी माध्यमाच्या 157 शिक्षकांची पदे हे अतिरिक्त आहे, परंतु त्याच ठिकाणी जर का आपण बघितलं तर उर्दू माध्यमाच्या 1,200 जागा जवळपास रिक्त आहेत। परंतु या ठिकाणी त्या ठिकाणचे जे जिल्हा परिषदेचे सीओ असेल किंवा ईओ असेल ते जाणून बुजून या ठिकाणी उर्दू माध्यमाचं रोस्टर वेगळं असताना, उर्दू माध्यमामध्ये जागा अवेलेबल असताना देखील या ठिकाणी जागा अपलोड करण्यासाठी नकार देत आहे। हे खऱ्या अर्थाने नियमबाह्य आहे। त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये जी उर्दू माध्यमाची टीम आहे ती व्यवस्थितपणाने काम करते आहे। त्यांनी त्या ठिकाणी लगे रहो करायचं आहे आणि त्यांना 22 तारखेपर्यंत ती उर्दू माध्यमाच्या ज्या काही जाहिराती आहेत 1,400 पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत त्या अपलोड करण्यासाठी भाग पाडायचा आहे। आपल्याला काम देखील तेच करायचं आहे। राहिली गोष्ट जिल्हा परिषदांची, याच्यासारखंच प्रकरण आणखी काही जिल्हा परिषदांमध्ये आहे। काही ठिकाणी बेंगॉली माध्यमाची पदं अपलोड करायची बाकी आहे, काही ठिकाणी जे आहे हिंदी मीडियमची पदं अपलोड करायची बाकी आहे। ते आपण आपल्या परीने अपलोड करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, पाठपुरावा करायचा आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे आता थोड्या वेळापूर्वी आपण जो लेटेस्ट डेटा आहे आयुक्त ऑफिसमधून तो कलेक्ट केलेला आहे की एक्झॅक्टली किती नगरपालिका महानगरपालिकाच्या जाहिराती अपलोड झाल्या आणि कोणत्या अपलोड व्हायच्या बाकी आहे। तो डेटा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, कारण आता जस्ट अर्ध्या तासापूर्वीचा हा डेटा आहे। आता हे तुम्हाला सांगण्यापाठीमागचं कारण हे आहे की ज्यांनी अजूनही त्यांच्या जाहिराती अपलोड केल्या नाही त्यांनी आपल्या लोकलला राहून, जर ती आपल्या स्वतःच्या गावाची किंवा स्वतःच्या शहरामधली नगरपालिका किंवा महानगरपालिका असेल तर आपण स्वतः त्याला फॉलोअप घ्या, त्यांना रिक्वेस्ट करा पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्याकरिता। त्यासाठी मी तुम्हाला जे आहे हा संपूर्ण डेटा तुमच्या समोर देत आहे। बघा, आपण विभाग वाईज पाहूया। कोकण विभागामध्ये मुंबई जर आपण बघितलं तर बृहन्मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आली आहे। ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांची जाहिरात अपलोड झालेली आहे। आता ठाणे विभागामध्ये जर बघितलं ना, वसई विरार महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका यांनी कारवाई सुरू केलेली नाहीये, आजपर्यंत ही कारवाई सुरू केलेली नाहीये, त्यांना आपण फोर्स करू शकतो। त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये कारवाई सुरू आहे, परंतु उल्हासनगर महानगरपालिकेने अजूनही कारवाई सुरू केलेली नाही, काहीच दिलेलं नाहीये। त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेची देखील सेम सिच्युएशन आहे, परंतु भिवंडी निजामपूर महानगरपालिकेची जाहिरात अपलोड झालेली आहे, ही एक समाधानकारक बाब आहे। जर आपण रत्नागिरीमध्ये बघितलं, रत्नागिरी आणि रायगड यामध्ये जेवढ्या काही नगरपालिका किंवा महानगरपालिका आहे सर्वांची जाहिरात आलेली आहे। यांची जाहिरात आली बघा, रत्नागिरी नगरपालिका, पेन नगरपालिका, खोपोली नगरपालिका, मुरुड जंजिरा नगरपालिका,
रोहा नगरपालिका, श्रीवर्धन नगरपालिका, माथेरान, महाड, अलिबाग, उरण आणि अंबरनाथ या ठिकाणच्या जाहिराती अपलोड झाल्या. म्हणजे त्या मानाने रायगड किंवा ठाणे जो जिल्हा आहे तो निश्चितपणाने खूप उत्तम काम करताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये जी जव्हार नगरपालिका आहे त्या ठिकाणची उर्दूची कारवाई सुरू आहे. ते जाहिरात येऊन जाईल. परंतु ठाण्यामधली कुळगाव बदलापूर जी आहे त्यांनी जाहिरात देऊन टाकली, त्यांची कंप्लीट आहे. त्यानंतर महानगरपालिका जर आपण बघितलं नाशिक आणि मालेगाव, तर नाशिकमध्ये हिंदी उर्दूची आलेली आहे, मराठीची आली नाही. मालेगाव महानगरपालिकेमध्ये मराठी आणि उर्दूची आलेली आहे. जळगाव महानगरपालिकेमध्ये हिंदी उर्दू आलेली आहे. त्यानंतर धुळे महानगरपालिका आणि अहमदनगर महानगरपालिका यांनी कारवाई देखील सुरू केलेली नाही, त्यांनी अजून काहीच केलेलं नाहीये. त्या ठिकाणी तुम्ही फॉलोअप घेऊ शकता. त्यानंतर अहमदनगरमध्ये ना कोपरगाव नगरपालिकेमध्ये उर्दू याची कारवाई चालू आहे, उर्दू माध्यमाची, फक्त बाकीचं माध्यमचं डेटा अजून पुटअप केलेला नाही. त्यानंतर श्रीरामपूर, राहुरी आणि संगमनेर या ठिकाणी प्रोसेसिंग सुरू आहे, म्हणजे एक त्यांनी लॉग इन करून जाहिरात अपलोड केली, व्हेरीफाय होणं बाकी आहे. त्यानंतर दोंडाईचा, शिरपूर आणि नंदुरबार यांची जाहिरात आलेली आहे, 100% ती व्हेरीफाय झालेली आहे. शहादामध्ये उर्दूची आलेली आहे. त्यानंतर अमळनेर, चाळीसगाव, भुसावळ या ठिकाणच्या जाहिराती आल्या, परंतु जळगावमधली जी सावदा नगरपालिका आहे त्यांची जाहिरात आलेली नाही. त्यानंतर मनमाड आणि नांदगाव जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्यांची जाहिरात आली आहे. मनपा जर आपण बघितलं की छत्रपती संभाजीनगरची जी मनपा आहे त्यांनी अजून काहीच कारवाई केलेली नाही. आपला एक डेलिगेशन कालच्या तारखेला त्या ठिकाणी गेलं होतं, तर त्यांना कळालं की त्यांच्या संच मान्यतेमध्ये आपले जे रोस्टर आहे, रोस्टर म्हणजे त्रुटी आहे, म्हणून छत्रपती संभाजीनगरची आलेली नाही. नांदेड वाघाळाची आलेली आहे. लातूर महानगरपालिकेनं काहीच केलं नाहीये. परभणी महानगरपालिकेमध्ये जागा रिक्त नाहीये. उस्मानाबाद आणि कळंब नगरपालिका यांनी काहीच केलेलं नाही अजून. तुळजापूर नगरपालिकेची कारवाई सुरू आहे. बिलोली आणि वैजापूर नगरपालिका यांनी जाहिरात दिलेली नाही. सिल्लोड नगरपालिका यांची जाहिरात आली, परंतु जालना नगरपालिकेनं काहीच कारवाई केलेली नाही. त्यानंतर अमरावती आणि अकोला या दोन्ही मनपानं काहीही कारवाई केलेली नाही. हे आजचा डेटा आहे. नगरपालिकामध्ये अचलपूर, वरुड, अंजनगाव, सुरजी, चांदूर रेल्वे यांनी काहीच कारवाई केलेली नाही, परंतु चांदूर बाजारची जाहिरात आली आहे. धामणगाव रेल्वे नगरपालिका यांनी कारवाई सुरू केलेली नाही, परंतु दर्यापूर आणि मोर्शी या दोन नगरपालिकांनी प्रोसेसिंग केलेली आहे, म्हणजे त्यांची जाहिरात फक्त व्हेरीफाय होणं बाकी आहे. त्यानंतर शेंदूरजन, चिखलदरा आणि अकोट या नगरपालिकेनं काहीही प्रोसेस केलेली नाही, त्या ठिकाणी आपण काम करू शकतो. आखाळा, बाळापूर आणि मूर्तिजापूर यांची कारवाई प्रोसेसिंगमध्ये दाखवतो आहे, म्हणजे त्यांची जाहिरात व्हेरीफाय होणं बाकी आहे फक्त. तेल्हारा आणि पातूर यांनी काहीच कारवाई केलेली नाही. वाशिम नगरपालिका अपलोड आहे. त्यानंतर कारंजा नगरपालिकेमध्ये कारवाई सुरू आहे, ती पण उर्दू माध्यमाची, फक्त मराठीची नाही. त्यानंतर मंगळूरपीर या ठिकाणची जी आहे जाहिरात अपलोड नाहीये आणि प्रोसेसमध्ये देखील नाही, काहीच केलं नाही त्यांनी. त्यानंतर रिसोडमध्ये रिसोडची जी नगरपालिका आहे त्या ठिकाणी उर्दू माध्यमाची जाहिरात अपलोड झालेली आहे. त्यानंतर यवतमाळ, पुसद, वणी, दारव्हा, डिग्रस, घाटंजी हे जे यवतमाळमधले आहेत, त्याचबरोबर पांढरकवडा, नेर आणि अर्नी यांनी काहीच केलेलं नाहीये, म्हणजे यवतमाळच्या ज्या नगरपालिका आहेत त्या फार पाठीमागे दिसत आहे. त्यातल्या त्यात फक्त उमरखेड नगरपालिका ज्यामध्ये की उर्दूची जाहिरात अपलोड झालेली आहे. त्यानंतर जर आपण बुलढाण्यामध्ये गेलो तर बुलढाणा नगरपालिकेमध्ये मराठी आणि उर्दूची आलेली आहे. त्यानंतर मलकापूरमध्ये उर्दूची आली आहे. खामगाव आणि शेगावमध्ये काहीच कारवाई चालू झालेली नाहीये. त्यानंतर चिखलीमध्ये मराठी आणि उर्दू दोन्हीची आली, परंतु नांदुरा, जळगाव, जामोद आणि मेहकर या नगरपालिकेनं काहीच कारवाई केलेली नाही. त्यानंतर देऊळगाव राजा नगरपालिका यामध्ये मराठी आणि उर्दूची आलेली आहे. लोणार नगरपालिकेमध्ये उर्दूची आली आहे. सिंदखेड राजामध्ये काहीच कारवाई झालेली नाही. पुणे मनपामध्ये माध्यमिकची मराठी आणि उर्दूची आली. प्राथमिकने मराठी उर्दू दिली आहे, इंग्रजी कारवाई सुरू आहे. म्हणजे पुणे मनपाची प्राथमिक माध्यमिक आलेली आहे, मराठी उर्दू दोन्ही आली, फक्त इंग्लिश माध्यमाची बाकी आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमिकची आलेली आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये कन्नड आणि उर्दू आली.
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये मराठी उर्दू दिलेली आहे. सांगली मिरज आणि कुपवाडा महानगरपालिकेमध्ये मराठी उर्दू कन्नड ही आलेली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेमधली जाहिरात नाही आली. लोणावळाची नाही आली. त्यानंतर तळेगाव जे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे, तळेगाव सासवड या ठिकाणी मराठी माध्यमाची आलेली आहे. त्यानंतर भोरमध्ये कारवाई सुरू आहे. शिरूर नगरपालिकेमध्ये मराठी माध्यमाची आली आहे. जुन्नर नगरपालिकेमध्ये मराठीची कारवाई सुरू आहे. बारामती जर आपण बघितलं तर कारवाई सुरू आहे, मराठी आणि उर्दूची कारवाई सुरू आहे त्या ठिकाणी बारामतीमध्ये. त्यानंतर आपण जर पुण्याचं शेवटची नगरपालिका बघितली आळंदी, तर आळंदीनं काम चालू केलेलं नाही, ही एक शोकांतिका आहे. त्यानंतर बार्शी आणि पंढरपूर यांची जाहिरात आली आहे सोलापूरमधली. कुर्डुवाडी, मंगलवेढा आणि अक्कलकोट या ठिकाणच्या जाहिराती आलेल्या नाही, त्यांनी कारवाई केलेली नाही. त्यानंतर सातारा नगरपालिकेमध्ये जे आहे उर्दूची आलेली आहे. त्याचबरोबर कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी आणि फलटण महानगरपालिका या सर्वांची कारवाई पूर्ण झालेली आहे, यांच्या जाहिराती आलेल्या आहेत. त्याचबरोबर नागपूरमध्ये नागपूर मनपा यानं कारवाई देखील केलेली नाही. त्यानंतर चंद्रपूर महानगरपालिका याची जाहिरात आली आहे. नागपूरमध्ये कामठीची जी जाहिरात आहे उर्दूची आलेली आहे फक्त. त्यानंतर उमरेड आणि काटोल या दोन्ही नगरपालिकांना काम सुरू केलेलं नाही. नारखेड, सावनेर आणि रामटेक जे की नागपूर जिल्ह्यामध्ये मोडतं, त्यांनी अजून काहीच कारवाई केलेली नाही. मोवाडनं फक्त कारवाई चालू केलेली आहे. मोहाफा, कळमेश्वर आहे त्यानंतर वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव यांनी कारवाई सुरू केलेली नाही. परंतु मोवाडची कारवाई सुरू आहे आणि खाफा नगरपालिका जी आहे त्यांची जाहिरात येऊन गेलेली आहे. त्यानंतर देवळी आणि सिंधी रेल्वे नगरपालिका यांची प्रोसेसिंगमध्ये स्टेटस दाखवतो आहे. त्यानंतर भंडारा आणि तुमसर यांनी कारवाई देखील सुरू केलेली नाही. पवनी नगरपालिका यांची कारवाई सुरू आहे. त्यानंतर गुण बघितलं की बल्लारपूर नगरपालिका, तर त्या ठिकाणी उर्दू, तेलुगू आणि मराठी या माध्यमाची जाहिरात आलेली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं वरोरा आणि राजुरा नगरपालिकेने कारवाई केलेली नाही, जे की चंद्रपूरमध्ये येतं. आणि शेवटचा जिल्हा गडचिरोली, त्यामध्ये गडचिरोली आणि देसाईगंज या दोन्ही नगरपालिकेने जाहिरात दिलेली आहे. तर मित्रांनो, सध्याच्या घडीला हा संपूर्ण डेटा आहे नगरपालिका, महानगरपालिका यांचा. तर याच्यापैकी बऱ्यापैकी जागा येतातच आहे, परंतु आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे 22 तारीख ही शेवटची तारीख असल्या कारणाने तुम्ही लोकांनी जे आहे आपल्या लोकलच्या ठिकाणी राहून, तुम्हाला जर आता माहिती मिळाल्याप्रमाणे जर तुम्हाला लक्षात आलं की आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शहरामधली जी नगरपालिका किंवा महानगरपालिका आहे ती बाकी राहिली असेल, तर निश्चितपणाने तुम्ही त्या ठिकाणी जा आणि फॉलोअप घ्या. कारण जास्तीत जास्त जागा या 22 तारखेपर्यंतच येऊ शकतात पोर्टलला. त्यानंतर जे आहे प्रेफरन्सेसला सुरुवात लवकरात लवकर होऊन जाणार आहे. सध्याच्या घडीला बऱ्यापैकी जागा आलेल्या आहेत, परंतु आयुक्त महोदयांनी स्वतः बोलल्याप्रमाणे जवळपास 22,000 जागा तरी पवित्र पोर्टलला ते देणार आहे. आणि 22,000 जागा तेव्हाच कंप्लीट होऊ शकतील ज्यावेळेस ज्या जागा आता राहिलेल्या आहेत, ज्याचा मी उल्लेख केलेला आहे, त्या जागा पवित्र पोर्टलला अपलोड होतील. त्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आपल्याला अपेक्षा आहे. सर्वांना हात जोडून रिक्वेस्ट आहे की आपल्या स्थानिक लेवलला काम करा, त्या ठिकाणी जा, फॉलोअप घ्या, त्यांच्या अडचणी समजून घ्या. त्यांच्या जर का काही समस्या असेल तर निश्चितपणाने आयुक्त ऑफिसपर्यंत तुम्ही स्वतः पोहोचवण्याचा प्रयत्न करा किंवा आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही आयुक्त कार्यालयाच्या मार्फत संबंधित आस्थापनेची जी काही समस्या असेल ती सोडवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त अभियोग्यता धारकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्या स्थानिक लेवलला जे उमेदवार हे व्हिडिओ बघतील ते आपल्या परीने निश्चितपणाने फॉलोअप घेण्यासाठी प्रयत्न करतील.